इगतपुरी तालुक्यामध्ये उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात 15 टँकरद्वारे एकूण 16 गावं आणि 48 वाड्यांना पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। इगतपुरी तालुक्यातील भाम धरणातील जलसाठा संपुष्टात आलाय। भावली धरणामध्ये सुद्धा सरासरी 9% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे टँकर मुक्त तालुका आणि हंडामुक्त गावं ही घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे की काय, असा सवाल आता उपस्थित होतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये आता पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। जवळपास 12 पेक्षा अधिक धरणे या इगतपुरी तालुक्यामध्ये आहेत, परंतु जर बघितलं तर धरणांनी आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। इगतपुरी तालुका निम्म्या महाराष्ट्राची तहान भागवणारा तालुका आणि मराठवाड्याची देखील तहान याच धरणावरून भागवली जाते। इगतपुरी तालुक्यामध्ये जवळपास आता 15 टँकरद्वारे 16 गावांना आणि 48 वाड्यांना पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। जवळपास पाणी पुरवठा योजना ज्या आहेत या देखील या ठिकाणी आता सपशेल अपयशी ठरल्याचं समोर येत आहे। इगतपुरी तालुक्यातील जी मुख्य धरण आहेत त्यातील भाम धरण हे रिक्त झालं आहे, तर भावली धरण देखील 1% पर्यंत त्याच्यामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे। कडवा धरण हे 9% पर्यंत भरलेलं आहे, तर वाकी धरण हे 14%, मुकणे धरण 15% आणि दारणा धरण 23% पर्यंत याच्यामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे। परंतु इगतपुरी तालुक्याचा जर विचार केला तर अनेक गावांना आता पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि आणखीनही पावसाळा काही दिवसांवरती लांबणीवर असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील ज्या काही आदिवासी संघटना आहेत, आदिवासी नागरिक आहेत, त्यांना पाण्यासाठी अनेक आंदोलनं देखील करावं लागत आहेत। तर त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातानामध्ये त्यांना दारोदार आता भटकंती करावं लागत आहे। त्यामुळे प्रशासन ज्या काही वाड्या आहेत, पाड्या आहेत, जेथील नागरिक पाण्याची भटकंती करत पाण्याचा शोध घेत आहेत, अशा वाड्यांना पाणी पुरवठा करणार का आणि यांच्यावरती काय नियोजन करणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही न्यूज साठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।